श्री स्वामी समर्थ सर्व माझ्या प्रिय मैत्रिणींना. तर ज्योतिष क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी ज्योती तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत चौरंगाचे आसन. तर चौरंगाचे आसन बनवण्यासाठी हे मी ड्राफ्टिंग तयार करत आहे. तर हे ड्राफ्टिंग तयार करण्यासाठी मी एक कागद घेतलेला आहे. तो आहे 4 बाय 10 इंचचा. जर तुमच्या चौरंगाची उंची 9 असेल तर +1 करायचा म्हणजे 10. तर 4 बाय 10चं हे ड्राफ्टिंग मी तयार करत आहे. त्याला फोल्ड करून आणि मग मी 1 इंच 1.5 इंच घेऊन आणि पानाचा एक आकार तयार केलेला आहे. हे मी कॅनव्हास घेतलेले आहे. तर कॅनव्हासची लांबी आणि रुंदी देखील 4 बाय 10 इंचची आहे. हे ड्राफ्टिंग मी त्याच्यावर ठेवत आहे आणि आपण कडेकडेने आखून आणि पानाचा शेप तयार करून घेणार आहोत. आणि आपलं हे पानाचा आकार आपण आता तयार करून घेणार आहोत. तर हे चौरंगाचं आसन आहे ना मैत्रिणींनो, बनवण्यासाठी खूप सुंदर. हे बघा, हे आता मी 16 तयार केलेले आहेत पानं. आणि हे आता आपण घेतलेलं आहे अस्तर. तर हे अस्तर आणि हे पान, ह्या पानाची जी चमकीची डॉटची बाजू असते ती पालथी करून आणि वरून इस्त्री फिरवायची आहे हळूवारपणे. हे बघा, आणि ते लगेच चिपकून जातं या पद्धतीने. तर आता हे सर्व मी पानं एक एक करून आपण आता सर्व अस्तराला हे कॅनव्हासचे पान आपण आता चिपकवून घेऊयात. हे आता आपल्याला एका बाजूला 4 म्हणजे 16 पान हे आपल्याला लागणार आहेत. तर हे मी आता 16 पान तयार करून घेते. चला तर मग हे बघा, हे आता आपले 16 पान कॅनव्हास लावून अस्तराला रेडी झालेले आहेत. आता आपण पुढे काय करणार आहोत, हे आता आपलं खणाचं मेन फॅब्रिक घेतलेलं आहे, खणाचं कापड घेतलेलं आहे आणि हे प्रेस केलेलं कॅनव्हास असं ठेवून आणि वरून आपण स्टिच करून घेणार आहोत. तर इथे ना मैत्रिणींनो, मी तुम्हाला इथे एक सोपी पद्धत सांगणार आहे. बघा, आपण जेव्हा हे पान उलटवतो ना, तर तेव्हा स्क्रूड्रायव्हर घाला, हे करा आणि मग ते टोक बाहेर काढा. हे करण्याची अजिबात गरज नाही. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला फक्त एक जाड दोरा किंवा लोकरचा दोरा असतो ना, तो व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला तिथे ठेवून आणि पिनअप करून घ्यायचं आहे आणि कडेकडेने सोप्या पद्धतीने फक्त स्टिच करून घ्यायचं आहे. हे बघा, अगदी सोप्या पद्धतीने. आणि जेव्हा आपण पान उलटवतो तेव्हा ते टोक बाहेर येण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. इथे तुम्हाला अजिबात प्रयत्न करावे लागणार नाही. हे बघा, तुम्ही बघू शकता. आता हे एक्स्ट्राचं कापड मी कापून घेत आहे आणि आपण याला नॉचेस मारून घेऊयात. आता नॉच मारून झाल्यावर याला आपण उलटवून घेणार आहोत. हे बघा, आता हे उलटवताना ना मैत्रिणींनो, हे बघा, हा जो लोकरचा दोरा आहे तो आपल्याला दिसला की त्याला आपण फक्त खेचायचा आहे आणि हे बघा, आपल्या पानाचं टोक आपोआप बाहेर येतं. आपल्याला स्क्रूड्रायव्हर किंवा टोकदार वस्तू घालून आणि त्याला टोक बाहेर काढण्याची अजिबात गरज नाही. आणि हे बघा, हे एक दोरा आपण आता इथे कट करून घेऊया. अशा पद्धतीने मी सर्व पानं तयार केलेली आहेत आंब्याची. हे आपली 16 पानं तयार झालेली आहेत मैत्रिणींनो. तुम्ही बघू शकता, अगदी सोप्या पद्धतीने. आणि आता आपण पुढची तयारी करूया. तर आता ह्या पानाची आपण सेंटर काढलेला आहे. त्याची घडी करून आपण सेंटर काढला आणि ही गोल्डन लेस आपण स्टिच करून घेऊया आता. हे बघा, व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा मैत्रिणींनो. पद्धतीने आपण आता सर्व पानांना ही लेस लावून घेऊया. आपण आहे ना, जितक्या श्रद्धेने आणि भक्तीने सत्यनारायणाचं पूजन करतो किंवा गौरी गणपती बसवतो, आपण इतक्या श्रद्धेने सर्व गोष्टी करतो मैत्रिणींनो, तितक्याच उत्साहाने उत्साहाच्या वातावरणामध्ये वस्तू देखील तशा असल्या तर खूप प्रसन्न आणि छान वाटतं. तर हे चौरंगाचं आसन इतकं सुंदर दिसतं. जेव्हा आपण त्या गणपतीची किंवा सत्यनारायणाच्या पूजेची तयारी करतो ना, तर त्याच्यात अजूनच छान वातावरण तयार होतं.
हा माझा स्वतःचा अनुभव आहे. हे बघा, आता ही लेस लावून झालेली आहे आणि आपले 16च्या 16 पान मी इथे तयार केलेले आहेत. तुम्ही बघू शकता. खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे मी खणाचं कापड घेतलेलं आहे. हे आपल्या चौरंगाच्या मापानुसार हे खणाचं कापड घ्यायचं असतं. तर माझ्या चौरंगाचं माप होतं 17 बाय 17 इंचाचा माझा चौरंग आहे. तर हे मी 18 बाय 18 इंच म्हणजे 1 इंच मार्जिंग ठेवलेली आहे. आणि हे पान बघा तुम्ही. आता खाली मी खणाचं कापड मेन खणाचं कापड घेतलेलं आहे आणि हे आपले जे पान आहेत ते मी पालथ्या बाजूने ठेवलेले आहेत मैत्रिणींनो. तुम्ही बघू शकता. हे बघा. आणि प्रत्येक पानाला मी पिन लावलेली आहे आणि त्याच्याच अगदी समोर मी 4 पानं लावलेले आहेत आणि पानाच्या टोकावर पानाचं टोक मी ठेवलेलं आहे आणि अगदी समोरासमोर आपले पानं येणार आहेत. कुठेही इकडे तिकडे होणार नाही. आणि त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूलाही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी तसेच टोकावर टोक ठेवायचं आहे आणि पिनअप करून घ्यायचं आहे. हे बघा, काहीच अवघड नाही आहे. खूप सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा आणि समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला जर हे स्टिच करायचे असेल तर तुम्ही स्टिच करून आणि ते सेल देखील करू शकता. कारण आता सध्या ना चौरंगाचे आसन, कमळ आसन खूप ट्रेंडमध्ये आहे मैत्रिणींनो. आता हे बघा, हे जे मी लावून घेतले याला मी 4ही बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. आधी पानं पिनअप केल्यानंतर पुन्हा मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि पिना तशाच आहेत. आता हे आपलं अस्तर देखील 18 बाय 18 इंचाचंच आहे आणि मी चहूबाजूने शिलाई मारली. मात्र इथे एक विल्लासभर अंतर किंवा 4 ते 5 इंच अंतर मी सोडलं होतं. आणि जे आपण अंतर सोडलेलं आहेत हे 4ही बाजूचे कोपरे कापल्यानंतर त्याच बाजूने आपल्याला पूर्ण चौरंगाचं आसन बाहेर काढायचं आहे. काढताना मात्र सावकाश काढायचं आहे कारण आपण ज्या पिना लावलेल्या आहेत त्या पिना हळूहळू एक पान बाहेर येतं तेव्हा पिन आपल्याला काढावी लागते. आणि हे बघा, हे आपलं चौरंगाचं आसन. आता आपल्याकडे जी लेस असेल ती लेस लावून आपल्याला त्याला आता डेकोरेट करायचं आहे. तर ह्या पद्धतीने माझ्याकडे ही गोल्डन लेस होती. तर ही गोल्डन लेस लावून मी त्याला डेकोरेट केलेलं आहे चहू बाजूने. दाब टीप देण्याची अजिबात गरज नाही कारण आपण जी गोल्डन लेस लावतो तेव्हा ती दाब टीप होऊन जाते. आणि फायनली हे आपलं चौरंगाचं आसन अगदी कमी वेळेमध्ये तयार झालेलं आहे. आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि कोणाला जर बाय करायचा असेल, घ्यायचा असेल तर तुम्ही मला दिलेल्या नंबरवर